मुलींना शेती ही प्रॉपर्टी म्हणून पाहिजे, पण नवरा शेतकरी नको. ज्या दिवशी शेती ही प्रॉपर्टी नाही, आवड म्हणून केली जाईल ना, तेव्हा कितीतरी संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचतील. म्हणजे माझ्यामुळे तुमचा संसार उद्ध्वस्त होतोय असं म्हणायचंय का तुम्हाला? तुमचा संसार म्हणजे तुझा नाही का संसार? हा होतोय, तुझ्यामुळे संसार उद्ध्वस्त. मग लग्न कशाला केलं हो तुम्ही माझ्यासोबत? माझ्या बापाला आधीच सांगायचं ना तुमच्या मुलीशी लग्न नाही करायचंय म्हणून. तेव्हा माहिती नव्हतं ना मला तू शेती नाही करणार ते. तुझ्या बापाच्या तर लय अपेक्षा होत्या, मुलाला शेती पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. आता शेती आहे तर रोग आला का तुला शेती करायला? त्यांना तरी काय माहिती तुम्ही असं दिवस रात्र मला काम करायला लावाल म्हणून. शेतकऱ्याचा कधी काम करण्याचा टाइम ठरलेला नसतो. रात्रंदिवस काम करावं लागतं, तेव्हा शेतकरी जगतो. हे बघा, मला अजिबात काम करायची सवय नाही आणि रात्रंदिवस काम करायला मला जमणार नाही. बाप लाडाने वाढवतात, मग नवऱ्याच्या घरी काम करायला कंटाळा येतो आणि संसार सोडून जायला तुमच्यासारख्या मुली मागं पुढे सुद्धा पाहत नाही. काय उपयोग आहे तुमच्यासारख्या पोरींचा? उगाच नाव नका ठेवू मला. घरात तुमची पण बहीण आहे, तिला पण नाव ठेवता का असेच? माझी बहीण तुझ्यासारखी नाही, नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून काम करल. तसे संस्कार लावलेत आई वडिलांनी. काम करून मरल, पण तुझ्यासारखा संसार सोडून पळ नाही काढणार. सगळ्यांना आहे ना आपल्या माणसाचं कौतुकच असतं, तुम्ही नका सांगू. अगं तू माझी बायको आहे, तू काय लांबची नाहीस. पण तुला शेती नाही करायची म्हटल्यावर कसं जमल बरं आपलं? नसल जमत ना, उद्या आपण बैठक मांडू, बघू काय निर्णय होतो ते. बैठक मांडून उगाच माझ्या वडिलांची इज्जत नका कमी करून घेऊ. त्यापेक्षा मीच जाते घर सोडून आपल्या बापाच्या घरी. ज्यांना संसार करायचा नाही ना, त्यांना कशाला अडवू मी? तुझी वाट मोकळी आहे, तू जाऊ शकतेस. हे बघ पुरी, मी तुझ्या आईला पण लय बोलायचो, पण ती कधी घर सोडून बापाच्या घरी गेली नाही. आणि तू अगं नवरा थोडा बोलला तर लगेच घर सोडून इकडं आली. बोला तुम्ही पण मलाच बोला, माझा विचारच नका करू कोणी. अगं तसं नाही पुरी, पण मला पण वाटतं तू सुखात आनंदात राहावा. तुम्हाला वाटतं ना मी सुखात राहावी म्हणून, मग त्या शेतकरी मुलाशी कशाला लग्न लावून दिलं माझं? शेतकरी असलं म्हणून काय झालं? अगं पोरगा कामदार आहे, तुला माहिती आहे का? त्याचे वडील गेल्यानंतर त्यांनीच घर चालवलंय. पोरगा कष्टाळू आहे, इमानदार आहे, म्हणून लग्न लावून दिलंय. अहो बाबा, पण तिथं दिवस रात्र काम करावं लागतंय. काम करावं लागतं म्हणजे? अगं शेतकऱ्यांनी शेतात काम केलं तरच तो जगन ना, नाही तर खायचं काय त्यांनी? हे बघ, तू लय नको ताण घेऊ, मी आहे ना तुझ्यासोबत, मी बोलतो त्यांच्याशी. चल तू. मला नाही जायचं तिकडं. अगं पोरी, असं करून जमत नाही. तुला आत्ता सुरुवातीला इथं गोड वाटेल, पण नंतर नंतर तुला बापाच्या घरी जगावंसं सुद्धा वाटणार नाही. आणि तिकडं तुझा नवरा सुद्धा मरणाच्या दारात राहील. अगं संसार हा असंच असतो, नवरा बायका एकमेकांना सोडून नाही जमत. ऐक माझं तू, चल मी सोडतो तुला नेऊन तिकडं. बरं चला. चल. लाज वाटली पाहिजे तुला. कशाला काय पोरीला बोलायचं? अरे 2 महिने झाले लग्नाला, हा आज न उद्या करेल की काम. कधी करणार आहे? अख्खे 2 महिने झालेत, अजून तिनं काडीचं सुद्धा काम नाही केलं. नवरा काय करणार एकटा? बायकोनं जर कामाला साथ नाही दिली तर? अरे आजकालच्या पोरी नाही करत काम, आपण समजून घ्यायचं असतं. आज न उद्या करेल की. हे बघ, मला सून पाहिजे. हा, राम राम जावई बापू. राम राम. हे बघा, आमच्या पोरीचं आहे ना जरा चुकलंच बरं का. काय आहे, लग्नाच्या वेळी आम्ही लय अपेक्षा ठेवली होती, पोराला शेती पाहिजे, आमकं पाहिजे, तमकं पाहिजे. पण आमच्या पोरीला कामाची सवय नाही, त्यामुळे हे सगळं झालं बघा. अहो ते काही नाही, मी आता ह्याला तेच सांगत होते. आजकालच्या पोरी करतील हळूहळू काम, आपण समजून घ्यायचं. वा 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 वा, बघितलं का पोरी, किती चांगल्या सासूबाई भेटल्यात तुला. अगं तुझ्या आईचे जणू. हो, चुकलं माझंच. मला कामाची सवय जरी नसली ना, तरी मी आपल्या संसारासाठी करून घेईन सवय.
हे बघ, तुला काय जास्त काम करायची गरज नाही. अगं शेती करण्यासाठी तुझा नवरा खंबीर आहे ना. फक्त एक काम कर, छोट्या छोट्या कामाला मला हातभार लावत जा, पण माझी साथ काय सोडून जाऊ नको. कधीच नाही. वा वा वा, आता माझी काळजीच मिटली बघा. अहो इथं तर सगळे आपल्या घरच्या सारखेच आहेत. हा बरं चला, येतो मी आता. अहो मामा आले तर जेवण करून जा ना. स्नेहा कराल स्वयंपाक. हो बाबा, बनवते मी जेवण. जेवण करूनच जा. बरं चला.